सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शारदीय नवरात्रामध्ये आपल्या देवघरामध्ये म्हणजे आपल्या कुलदेवीसमोर आपल्याला एक उपाय करायचा आहे. हा उपाय खूप प्रभावशाली उपाय आहे. तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे? तर हा उपाय आपलं जर एखादी इच्छा पूर्ण होत नसेल आणि जर तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्ही हा उपाय करून बघा. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की ह्या नवरात्रीमध्ये आपली जी देवी असते म्हणजे जी दुर्गा माता असते किंवा आपली जी कुलदेवी असते यांच्या आपण ह्या दिवसांमध्ये सेवा करतो, उपासना करतो. आणि ह्या दिवसांमध्ये केलेली उपासना सेवा ही नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळतं. तर हा उत्सव हा जागृत उत्सव असतो आणि ह्या उत्सवामध्ये देवी ही प्रत्येक भक्ताची मनोकामना नक्कीच पूर्ण करते. तर ह्या प्रभावशाली सेवा ह्या आपल्याला ह्या दिवसामध्येच करायची आहे. तर ही सेवा म्हणजे हा उपाय खूप प्रभावशाली आहे. तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा. मी जो तुम्हाला सांगणार आहे. तर हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर बघा, उपाय आपल्याला हा मंगळवारी करायचा आहे. मंगळवारी अष्टमी आलेली आहे. अष्टमी दिवशी आपल्या आपल्या घरामध्ये जे घट बसवलेले आहेत कुलदेवीचे तिच्यासमोर आपल्याला हा उपाय करायचा आहे. किंवा काहींच्या घरी जर घट बसवले नसतील पण त्यांच्या देवघरामध्ये त्यांची कुलदेवी आहे तर तुम्ही तिथे सुद्धा हा उपाय करू शकता. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला मी काय उपाय सांगणार आहे हे तुम्हाला सर्व समजेल. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, शारदीय नवरात्र म्हणजे आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस म्हणजे महत्त्वाचे दिवस असतात. आणि ह्या दिवसाची सुरुवात ही नवरात्रीपासूनच सुरू होते. शारदीय नवरात्र हे जागृत नवरात्र आहे आणि ह्या नवरात्रामध्ये आपण आपल्या देवीची कुलदेवीची उपासना सेवाही करत असतो. काही स्त्रिया बघा फळहार घेऊन सुद्धा 9 दिवसांचं व्रत घरामध्ये करतात. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आपण घट स्थापन केलेले असतात. तर तुम्हाला हे पण माहीत आहे की नवरात्री ह्या दिवसाची सुरुवातच ही 9 ह्या अक्षरापासूनच होते. बघा, नवरात्रीच्या माळा, नवरात्रीचे 9 नैवेद्य आणि नवरात्रीचे 9 देवीला आपण अलंकार वाहतो. तर अशा खूप ज्या गोष्टी आहेत त्या फक्त 9 ह्या शब्दावरूनच सुरुवात होते. नवरात्रीचे 9 नैवेद्य ह्या 9 दिवसामध्ये आपण आपल्या कुलदेवीची आपल्या दुर्गा मातेची सेवा आपण जेवढी जास्त करतो ना तेवढं सेवेचं फळ हे आपल्याला ह्या दिवसामध्ये मिळतं. कारण हे दिवस खूप महत्त्वाचे दिवस मानले गेले आहे. या दिवसांमध्ये ह्या 9 दिवसांमध्ये आपली देवी जी होती ती देवी राक्षसांशी युद्ध करत होती. ती ह्या 9 दिवसामध्ये ती युद्ध करत होती पूर्णपणे राक्षसांशी. आणि हे युद्ध केल्यानंतर आपण जे दसऱ्याला आपण खूप मोठ्यानं हा उत्सव साजरा करतो. हा खूप श्रेष्ठ आहे. आणि हा उपाय आपल्या घरामध्ये बघा, आपण जेव्हा आपल्या घरामध्ये देवीचे घट स्थापन करतो, देवीची 9 दिवस पूजा करतो आपल्या कुलदेवीची, तेव्हा आपल्या कुटुंबावर तिची छाया कृपादृष्टी असावी. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं तिनं संरक्षण करावं. प्रत्येक व्यक्तीवर आलेल्या संकटातून त्या व्यक्तींना तिनं बाहेर काढावं. यासाठी आपण आपल्या कुलदेवीची सेवा उपासना ह्या दिवसांमध्ये करत असतो. आणि ह्या दिवसांमध्ये आपली जगज्जननी जरी युद्ध खेळत असले म्हणजे ह्या 9 दिवसांमध्ये देवी ही राक्षसांशी युद्ध करत असते. आणि ती युद्ध जरी करत असली ना तरीसुद्धा तिचं प्रत्येक भक्तांवर तेवढंच लक्ष असतं आणि तेवढाच कृपा आशीर्वादसुद्धा असतो. असं नाही की ती युद्ध करत असते ह्याचा अर्थ आपण सेवा उपासना केल्या तर तिच्यापर्यंत त्या पोचणार नाहीत. तुम्ही जेवढ्या जास्त ह्या दिवसांमध्ये करणार ना तेवढ्या दिवसांचं तुम्हाला फळ ती देणार. कारण ह्या दिवसांमध्ये देवी ही जागृत असते आणि प्रत्येक ठिकाणी देवी ही सूक्ष्म स्वरूपात असते. यासाठी ह्या दिवसांमध्ये केलेले जे उपाय असतात ना ते कधीसुद्धा वाया जात नाहीत. फक्त उपाय हे करत असताना तुम्ही अगदी श्रद्धेने आणि मनापासून तुम्ही उपाय करा. तर आता मी तुम्हाला सांगते की उपाय आपण काय करायचं आहे आणि कधी करायचं. तर उपाय महिला करू शकते किंवा एखादी जर घरातली व्यक्ती असेल आणि तिला जर उपाय करण्याची सुवासिनी महिला करू शकते किंवा दुसरी जर एखादी व्यक्ती असेल आणि तिला जरी तिच्या घराच्या कुटुंबासाठी जरी हे उपाय करायचे असतील तरीसुद्धा ती करू शकते. आता हे पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं. तर आता एक सांगते की ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केलेली नाही पण तुमच्या घरामध्ये तुमच्या कुलदेवीचा फोटो किंवा टाक असेलच ना तुमच्या देवघरामध्ये, तर तुम्ही तिथं जरी हा उपाय केला ना तरीसुद्धा चालू शकतो. तर आता एक सांगते की जेव्हा आपण आपल्या घरामध्ये आता ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना नाही पण त्यांच्या घरामध्ये देवीजवळ अखंड दिवा हा नक्कीच लावला असेल, प्रज्वलित केला असेल. आता आपल्या नवरात्रीमध्ये आपण जेव्हा घट बसवतो त्यावेळेला आपल्या देवीचा दिवा हा अखंड दिवा आपण आपल्या घटाजवळ लावत असतो.
तर आपल्याला हा उपाय जेव्हा करत असणार तेव्हा दिवाजवळ दिवा हा प्रज्वलित करणे खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्या नवरात्रीमध्येच दिव्याला, अखंड दिव्याला खूप आणि खूप महत्त्वाचं स्थान आहे. खूप महत्त्वाचं स्थान आहे. कारण नवरात्रीची सुरुवात ही अखंड दिव्यानेच होते बघा. आणि जोपर्यंत नवरात्र आहे तोपर्यंत आपण तो अखंड दिवा असा प्रज्वलित आपल्या घरामध्ये करून ठेवलेला असतो. त्यासाठी पण माझा व्हिडिओ यायला लेट झालेला आहे, त्यामुळं तुम्ही जर माझा हा व्हिडिओ आज जर बघितला असेल तर तुम्ही आजसुद्धा हा उपाय घरामध्ये करू शकता. आज जरी तुम्हाला शक्य झालं नाही तरीसुद्धा तुम्ही अष्टमीला जरी तुमच्या घरामध्ये हा उपाय केला तरीसुद्धा चालू शकेल. तर आता प्रथम सांगते की उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्या वस्तू लागणार आहेत. तर त्या वस्तू आपल्या घरामध्ये सहज तुम्हाला अवेलेबल असतील. पहिली वस्तू आहे विड्याचं पान, ज्याला आपण खाऊचं पानसुद्धा बोलतो. एक आपल्याला विड्याचं पान लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक कापराची वडी लागणार आहे. तुमच्या घरामध्ये जो कापूर असेल त्यातली तुम्ही एक वडी घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक लवंग लागणार आहे. लवंग ही अख्खीच घ्यायची आहे आपल्याला, अखंड लवंग घ्यायचं आहे. लवंग कुठंही तुटलेली आपल्याला घ्यायची नाही. लावण्यासाठी जर एखादी डिश वगैरे असेल किंवा जर तामण असेल तर ते तामण वगैरे असेल तुमच्या घरात तर ते घ्या आणि त्याच्यावर एक विड्याचं पान ठेवा. त्याच्यावर तुम्ही एक लवंग जी घेतली ती लवंग ठेवा आणि त्यानंतर त्याच्यावर तो कापूर ठेवा. आणि त्यावेळेला काय करायचं तर देवीजवळ आपल्याला तो कापूर प्रज्वलित करायचा आहे. आणि तुमची जी इच्छा आहे, इच्छा चांगली असावी. आता तुमची इच्छा म्हणजे तुम्हाला जर एखाद्या व्यवसायामध्ये प्रगती हवी असेल किंवा तुम्हाला जर एखादा चांगला जॉब हवा असेल किंवा जी तुमची चांगली इच्छा असेल किंवा जर एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची इच्छा पूर्ण व्हावी ह्यासाठी जर हा उपाय करत असेल तरीसुद्धा चालेल. तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसून जेव्हा ते प्रज्वलित करायचं आहे त्याच वेळेला आपली इच्छा आपल्या देवीसमोर आपल्याला बोलायची आहे. देवीला म्हणायचं आहे की तुझी कृपादृष्टी, तुझा आशीर्वाद कायम आमच्या कुटुंबावर राहू दे. तू निरंतर आमच्या घरामध्ये वास कर. तुझं असंच आमच्या घरामध्ये आशीर्वाद कायम प्रत्येक व्यक्तीला कामामध्ये यश दे. आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा बोला. आणि ती इच्छा बोलल्यानंतर तुमचं जर नशीब खरंच जर चांगलं असेल ना आणि तुम्ही जी पण इच्छा बोलल्या ती इच्छा जर चांगली असेल तर तुमची इच्छा नक्कीच देवी आई लक्ष्मी जगज्जननी नक्कीच पूर्ण करेल. तर त्याच्यानंतर ते बोलल्यानंतर तुम्हाला तो कापूर तिथं तुम्हाला जळून द्यायचा आणि जेव्हा तो कापूर जळल्यानंतर ते जे असतं ते तुम्हाला त्याच जागेवर ठेवायचं. तिथून तुम्हाला लगेच हलवायचं नाही. तर त्याच जागेवर ठेवायचं आपल्याला. पण तुम्ही ते प्रज्वलित करायचं आणि तेव्हा तुम्हाला इच्छा देवीसमोर बोलायची आहे ही सगळी. म्हणजे जिकडं तो कापूर जळत असेल आणि तुम्ही इकडं तुमच्या देवीजवळ इच्छा बोलायची तेव्हाच. तर त्यानंतर इच्छा बोलल्यानंतर तुम्ही देवीला नमस्कार करायचा आणि त्यानंतर जो तो कापूर आणि ते तुम्ही लावलेलं असतं ते पूर्ण जळून झाल्यानंतर तिथून तुम्हाला हलवायचं नाही. ज्या दिवशी तुम्ही उपाय करता त्या दिवशी तुम्हाला तिथून ते हलवायचं नाही. दुसऱ्या दिवशी ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि वाहत्या नदीच्या पाण्यामध्ये ते विसर्जन करायचं. तर तुम्ही हा उपाय बुधवारपर्यंत करू शकता. बुधवारी आपल्या घरातील घट हे हलवले जाणार आहेत. तर त्या दिवशी हा उपाय करू नका. तुम्ही त्याच्या आधी जे 2 दिवस म्हणजे आजचा एक दिवस आहे तुम्हाला आणि उद्याचा सुद्धा दिवस आहे. फक्त व्हिडिओ लेट झाल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप उशीर झाला. तर तुम्ही जेव्हा पण माझा व्हिडिओ बघितला असेल आज आणि उद्या तर तुम्ही हा 2 दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये नक्कीच हा उपाय करून बघा. खूप प्रभावशाली उपाय आहे आणि ह्या दिवसांमध्ये देवी ही जागृत असते. त्यामुळे तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल. तर त्यासाठी उपाय करा. पण मी सांगते की ज्यांना जर हा व्हिडिओ बघितला असेल पण ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा नाही आणि मी व्हिडिओमध्ये सांगितलं म्हणून जर ते आपलं करायचं म्हणून जर करत असेल देवीसमोर तर त्यांचं इच्छा पूर्ण होईल का नाही हे मी नाही सांगू शकत. पण ज्यांची श्रद्धा आहे आणि ज्यांचा देवीवर विश्वास आहे त्या जर भक्तांनी हा उपाय जर नक्की केला तर त्यांचं नशीब त्यांना नक्कीच साथ देईल. तर तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये नक्कीच करा. फक्त उपाय श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे. श्रद्धा ठेवायची आहे आपल्याला आपल्या देवीवर. कारण आपल्या कुटुंबावर कुलस्वामिनीचा कुलदेवीचा आशीर्वाद कृपादृष्टी असणे खूप आणि खूप गरजेचं आहे. त्याशिवाय आपण कुठलीही व्यक्ती आपल्या आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी आपल्या कुलस्वामिनीवर आपल्या कुलदेवीची जेवढी सेवा तुम्हाला करणं शक्य होईल या दिवसांमध्ये तेवढी सेवा तुम्ही करा. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं लाईक करा आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.